लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी झाली. तर डिझेल नेण्यासाठी शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगेत. शेती कामासाठी डिझेलची आवश्यकता, त्यामुळे शेतकऱ्यांची पंपांवर मोठ्या संख्येने गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावरील इंधन पुरवठ्याची पाहणी. संजय शिरसाटांच्या तक्रारीनंतर पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी. पुरवठा असूनही पंपचालक डिझेल देत नाहीये अशी तक्रार. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपाबाहेर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. डिझेल घेण्यासाठी लागलेल्या रांगेवरून हाणामारीमध्ये काही जण जखमी झाले. कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटा या ठिकाणच्या पंपावरील प्रकार. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वाढत्या महागाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. बैलगाडी आणि चूल पेटवत सरकारचा निषेध. महात्मा गांधी पुतळा परिसरात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईमुळे ठिकठिकाणी शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांचं पुणे नागपूर मार्गावरती चक्काजाम आंदोलन. कॅनमध्ये डिझेल देण्याची शेतकऱ्यांची मागणी. महागाई विरोधात नागपूर काँग्रेसचं मेलोडी आंदोलन. नागपूरमधील व्हरायटी चौकामध्ये मेलोडी आंदोलन. काँग्रेस कार्यकर्त्यांची केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. डिझेलच्या भाववाढीमुळे धाराशिवमध्ये वाहन चालकांचा आणि मालकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा. 8 दिवसांमध्ये 2 वेळा डिझेलचे भाव वाढले, त्यामुळे वाहन चालक मालक आक्रमक. धुळ्याच्या शिरपूरमध्ये डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी त्रस्त. डिझेल घेण्यासाठी पंपावर ड्रम घेऊन शेतकऱ्यांच्या रांगा. अकोला जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई, त्यामुळे त्रस्त झालेल्या वाहन चालकांना आज मोठा दिलासा. बहुतांश पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध झालाय, त्यामुळे या ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुरळीत. जालन्याच्या खरपुडी या शिवारामध्ये किराणा दुकानातून अवैध पेट्रोल विक्री. 2 दुकानांमधून 25 लिटर पेट्रोल जप्त. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांच्या पथकाकडून गावागावात तपासण्या सुरू. जळगाव या ठिकाणी डिझेल टंचाईला टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायावर देखील मोठा परिणाम झाला असल्याचं पाहायला मिळतं. ऐन सुट्टीच्या हंगामात डिझेलच्या टंचाईचा फटका बसला, त्यामुळे अनेक ट्रिप रद्द. गाड्या जागच्या जागी उभ्या. नांदेडमध्ये इंधन टंचाईमुळे भाजीपाल्याची आवक घटली. भाजीपाल्यांचे भाव वाढले, त्यामुळे गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलं. 40 ते 50 रुपये किलो असलेल्या भाज्यांचे भाव आता 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले. रत्नागिरीमध्ये 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली. सर्वसामान्य नागरिक हैराण. पेट्रोल 110 रुपयांवर तर डिझेल 96 रुपयांवर पोहोचलं, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री. नाशिकमधल्या येवला तालुक्यामध्ये आडगाव आणि देवळानी या ठिकाणानं मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कांदाचा तुटली, त्यामुळे कांदा भिजला आणि आडगावमध्ये शेडनेट जमीनदोस्त. शेतातील सोलर पॅनलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान. पुढील 4 दिवस ढगाळ हवामानासह नाशिक जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता. तापमानात घसरण झाली, त्यानंतरही ढगाळ हवामानामुळे उकाडा कायम. तापमान 36.3 अंश सेल्सिअसवर स्थिरावलं. कमाल तापमानात घट. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यानं अनेक घरांचं नुकसान. जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळे यांच्याकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत. प्रशासनाला पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची. कण्हेरी डोंगरावरती जोरदार हजेरी, तर जोरदार पावसानं ओढ्यांना पूर. अत्तीट या ठिकाणी वीज पडून गायीचा मृत्यू. रत्नागिरीमधल्या चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, तर हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. येवल्यामध्ये वादळी वाऱ्याचं मोठं या वाऱ्यानं घराचं छतच कोसळलं. घराचे छत कोसळले, त्यामुळे 3 जण जखमी. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून व्हिडिओ कॉलवरून जखमींची विचारपूस. जखमींच्या उपचाराचा खर्च भुजबळ करणार. घराची दुरुस्तीही करून देण्याचं देखील भुजबळांनी आश्वासन दिलं. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून उष्णतेचा कहर. आज आणि उद्या अमरावती जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट जारी. यवतमाळमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र. तापमान 45 अंशांच्या पुढे. उकाड्यापासून नागरिक हैराण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियामधील नागरिकांना उष्माघातापासून लोकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जिल्ह्यात प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये आता उष्माघात कक्षाची निर्मिती. शेतकऱ्यांना शेतीची कामं सकाळी किंवा सायंकाळी करण्याचं केलंय आवाहन. सोलापूर शहरामध्ये वाढत्या तापमानामुळे भक्तांना चक्क शनिदेवाला 2 जम्बो कूलर लावले. देवाला थंडावा मिळावा यासाठी भक्तांकडून चंदनउटी आणि कूलरची व्यवस्था. रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर. बहुतांश धरणांमध्ये केवळ 26% पाणीसाठा शिल्लक, तर मोरबी धरणामध्ये 82 ते 85 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. जळगावच्या 40 गावामध्ये बहाळ ग्रामसभेमध्ये पाणी टंचाईच्या मुद्द्यावरती महिलांचा संताप. दूषित पाणी पुरवठा, गटारी आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा 42,000हून अधिक नागरिकांची पाण्यासाठी बनवण. जिल्ह्यातील 55 गावांमधील 129 वाड्यांना सध्या 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. वाशिम एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली, त्यामुळे उद्योजक संकटात. उद्योजकांवरती 2 महिन्यांपासून टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ. 3 वर्षांपासून धरणावरून एमआयडीसीकडे पाईपलाईनचा प्रस्ताव रखडला. वर्ध्यात तापमान 47 अंश सेल्सिअसवर गेलं, त्यामुळे नागरिक हैराण. उकाडा वाढला. शहरात ठिकठिकाणी पाणपोई उभारल्या. पाणपोईंच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न. नाशिकमधल्या पालखेड येथील डाव्या कालव्याला पाण्याचं आवर्तन पोहोचलं. येवला शहराला आता 3 दिवसांमध्ये पाणी पुरवठा होणार. जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये 11 गावांमध्ये पाणी टंचाई. प्रशासनाकडून 11 विहिरी अधिग्रहित. टँकरद्वारे पाणी पुरवठा. 17 गावांच्या पाणी पुरवठा योजनेची कामं पूर्ण. मात्र वीज जोडणी नसल्यानं पाणी टंचाईची समस्या निर्माण. हापूस आंब्याचे दर कोसळले. रायगडमधील आंबा बागायतदार संकटात. 1500 रुपये प्रति डझन मिळणारा हापूस आंबा थेट 300 रुपयांवर पोहोचला. सोलापूरमधल्या पंढरपूरमधील अक्षर संमेलनामध्ये सुरेश जगन्नाथ मंदिरे यांच्या सूक्ष्म कलाकृतीचं प्रदर्शन. तब्बल 29,000 तिळांमधून साकारलेली श्री विठ्ठलाची कलाकृती सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ग्रामसेवकांवर सीईओकडून निलंबनाची कारवाई. चाळीसगाव आणि भुसावळ तालुक्यामध्ये ग्रामसेवक निलंबित, तर विजयकुमार न्हाळदे, युवराज राठोड असं ग्रामसेवकांचं नाव. पंढरपूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुरसाळे, आंबे आणि शेगाव दुमाला परिसरात सुरू होतं अवैधरित्या वाळू उपशाचं काम. यवतमाळमध्ये बनावट नोटा बनवणारी तेलंगणामधील टोळी. पुसद पोलिसांच्या जाळ्यात. पुसदच्या एका लॉजमध्ये तब्बल 500 रुपयांच्या नोटा छापल्या जात होत्या. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुण्याच्या आळंदीमधील संत ज्ञानेश्वर मंदिरातील दानपेटीतून सेवकऱ्याने रोकड लंपास केल्याचा प्रकार. संस्थांच्या व्यवस्थापकांकडून आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सेवकऱ्याने पैसे बकेटमध्ये भरले आणि या दरम्यानच 15,000ची रोकड स्वतःच्या पिशवीमध्ये टाकली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद. सांगलीमध्ये रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मिरज तालुक्यातील देशुंग गावातील घटना. प्राथमिक उपचार न दिल्यानं रुग्णाचा मृत्यू झाला असा वैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये शेवगावमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांना अन्नातून विषबाधा. बाजारातून आणलेल्या आंब्याचा रस करून खाल्ला, त्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज. नागपूरच्या गोरेवाडा परिसरामध्ये 2 बांधकाम मजुरांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला. कपडे चोरल्याच्या वादातून एका मजुराकडून दुसऱ्या मजुराच्या डोक्यामध्ये लाकडी दांड्यानं वार. जखमी मजुरावरती मेयो रुग्णालयामध्ये उपचार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.